नमस्कार, मी मिलिंद बल्लाळ. आजच्या पॉइंट ब्लँकमध्ये आपण विषय घेतलेला आहे ठाण्यातील वाहतूक समस्या. खरं म्हटलं तर ठाण्याची वाहतूक समस्या ही आपल्या पाचवीला पुजलेली आहे. इतपत परिस्थिती वाईट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जसजसं आपल्या शहराचं लोकसंख्या वाढते आहे, अर्बनायझेशन, शहरीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर ही वेळ जी आहे ही आता रात्री 10-10:30पर्यंत पुढे सरकलेली आहे की 10:30-11पर्यंतसुद्धा आपण ट्रॅफिक जॅम्स बघतोय. त्याच्यामुळे एकूणच ही समस्या जी आहे ती अत्यंत गंभीर झालेली आहे आणि त्या संदर्भात आमूलाग्र असं काहीतरी आपल्याला बदल करावे लागतील. काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. त्याबद्दलचा एक सखोल असा अभ्यास करावा लागेल. काही सर्वेक्षणं करावी लागतील. काही इनपुट्स आपल्याला जमवावे लागतील आणि जे प्लॅनिंग ऑथॉरिटीज आहेत, खास करून मी वाहतूक पोलीस, ठाणे महापालिका आणि RTO या तिघांनी एकत्र येऊन त्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं जर झालं तर मला असं वाटतं की हा प्रश्न जो आहे हा सुटायला मदत होऊ शकेल. खरं म्हटलं तर हा विषय घ्यायचं एक कारण असं होतं की गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की शहरातील कुठच्या ना कुठच्या भागात वाहनचालक आणि पादचारी किंवा दोन वाहनचालक यांच्यात प्रचंड प्रमाणात बाचाबाची, काही वेळेला त्याला हिंसात्मक असं वळण लागलेलं आहे. नवीन मुंबईतलं आपल्याला प्रकरण आठवत असेल की काही दिवसांपूर्वीच हेल्मेटने त्याच्यावर हल्ला करून एका वाहन चालकाचा त्यात मृत्यू झालेला होता. त्यामुळे ही समस्या अत्यंत गंभीर आहे. ठाण्यापुरतं बोलायचं झालं तर 2च दिवसांपूर्वी ठाण्याचे पोलीस उपायुक्त शिरसाट जे आहेत ते जेव्हा कर्तव्यावर होते, ड्युटी करत होते, तेव्हा एक भरधाव रिक्षानी त्यांच्यावर येऊन धडक दिली आणि तेही जखमी झाले. त्याच्यामुळे एकूणच हा सगळा जो प्रकार आहे हा हाताबाहेर चाललेला आहे आणि त्याच्यात आपल्याला सर्वांनाच त्याची चिंता वाटते. पण फक्त चिंता वाटून उपयोग नाही, तर त्याच्या संदर्भात नेमकी ठोस अशी काय कार्यवाही करता येईल ह्यासाठी हा आजचा जो पॉइंट ब्लँकचा विषय आहे तो घेतलेला आहे. आपण बघतोय की ह्या शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहत असाल तर 1998मध्ये चंद्रशेखर आले आणि रस्ता रुंदीकरणाचं एक खूप मोठं व्यापक आपण मोहीम घेतलेली होती. त्यानंतर अलीकडच्या काळात जयस्वाल यांनीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात रुंदीकरण केलं आणि जसं शहरात रस्त्यांचं रुंदीकरण होतं त्याप्रमाणे वाहतूक काही दिवस त्या भागातली सुरळीत होऊ लागते. आपण उड्डाणपूल बांधले ह्या शहरांमध्ये, तिथेही आपल्याला तो परिणाम दिसला. परंतु कालांतराने रुंद रस्ते असोत किंवा उड्डाणपूल असोत, ते असूनही वाहतूक कोंडीही होत असते आणि त्याच्याबद्दलची जी एक समस्या जी आहे ती समस्या त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ह्यात मला दोष द्यायचा नाही आहे, परंतु आपण नेहमी सबब जे सांगतो की लोकसंख्या आपल्या शहराची खूप वाढते आहे आणि त्याच्यामुळे ही समस्या निर्माण होते, तर खरं कारण ते नाही आहे. त्याची खरी कारणं वेगळीच आहेत. ही खरं कारण त्यातलं प्रमुख असं आहे की आपण जी एक वाहतूक शिस्त पाळायला पाहिजे. म्हणजे मी थोडंसं नागरिकांच्याही बद्दल माझा आक्षेप आहे की वाहन चालक ज्या पद्धतीने गाडी चालवतात, खास करून दुचाकी वाहनं आणि रिक्षा ह्यांच्यामध्ये जी एक बेशिस्त आपल्याला दिसते ती एवढी चारचाक्यांमध्ये दिसत नाही. ह्याचं कारण असं की चारचाकीला काही मर्यादा आहेत. ते फार भरधाव वगैरे अशी गाडी चालवू शकत नाहीत किंवा डावीकडनं ओव्हरटेक वगैरे त्यांना पटकन करता येत नाही. परंतु रिक्षा असेल किंवा दुचाकी वाहन असेल, हे मात्र कायदा संपूर्णपणे त्याचं उल्लंघन करत असतात. तर त्या संदर्भात हा जो वाहतूक शिस्तीचा जो भाग आहे, या वाहतूक शिस्तीच्या संदर्भात एक समाज म्हणून आपण किती चांगल्या पद्धतीने वागू शकतो रस्त्यावर, हा सुद्धा एक विचार सारखी गोष्ट आहे. आणि त्या संदर्भात एक पब्लिक बिहेवियर किंवा जे वर्तन आपण म्हणतो ते वर्तन कसं आपल्याला सुधारता येईल यासाठी काय जनजागृती मोहीम करता येईल का? आणि ही जी गोष्ट आहे ही खरं म्हटलं तर मनात नाही यायला पाहिजे की मी ज्या शहरात राहतो त्या शहरात ठिकठिकाणी दिवसभर जर वाहतूक कोंडी होत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याकडे एक नवीन अर्बन प्लॅनिंगमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात 15 मिनिट सिटी. तर 15 मिनिट म्हणजे काय, तर कुठच्याही ठिकाणी तुम्ही जिथे जाताय सार्वजनिक ठिकाणी, तर तिथे तुम्ही 15 मिनिटात तुम्हाला पोचता यायला पाहिजे. भले चालत, वाहनाने, परंतु 15 मिनिटात विना अडथळा
तुम्ही तिथे पोहोचता यायला पाहिजे. मला सांगायला खेद वाटतो की मुंबईहून आपण निघालो की आपण 40 मिनिटात ट्रेनने ठाण्यामध्ये पोहोचतो, परंतु ठाणे शहरात ठाणे स्टेशनवर आपण उतरलो आणि घोडबंदर रोडच्या शेवटच्या कुठच्याही एखाद्या गृहसंकुलात जायचं झालं, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल नाहीतर आपलं स्वतःचं वाहन असेल, तर आपल्याला किमान पाऊण ते 1 तास लागतो. ही खरं म्हटलं तर लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्या संदर्भात आपण ह्या गोष्टीकडे आपण लक्ष वेधण्यासाठी आपण हा पॉईंट ब्लँकचा जो आजचा विषय घेतला आहे तो त्यासाठीच घेतलेला आहे. आपल्याला ह्या संदर्भात एक लक्षात घ्यावं लागेल की प्रत्येक शहराचं एक डेव्हलपमेंट प्लॅन असतो आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅफिक प्लॅनसुद्धा असतो आणि त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅफिक प्लॅनमध्ये वाहनांची संख्या दर 10 वर्षांनी मोजली जाते. आपण डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे, आपण त्या दृष्टिकोनातनं आपलं नियोजनसुद्धा सुरू केलेलं आहे, अनेक प्रकल्प आपण त्या दृष्टीने प्लॅन केलेले आहेत. परंतु मला सांगायला जरा वाईट वाटतं की 2011 साली आपण जो एक सेन्सस घेतला होता, त्यानंतर आपण सेन्सस घेतलेला नाही आहे. त्यामुळे आपली पर किलोमीटर म्हणजे साधारणपणे आता ठाणे महापालिकेचाच आपण आता विचार करतो आहे, तर 147 स्क्वेअर किलोमीटर हा आपला कंप्लीट एरिया आहे आणि मग त्याची डेन्सिटी किती आहे? तर ती डेन्सिटी जी आहे ती साधारणपणे 10,000 आहे, असं आपल्याकडे आकडेवारीवरून सांगतात. पण ही आकडेवारी पुन्हा 2010 किंवा 11ची आहे. त्यानंतर आज जवळजवळ 14 वर्ष झाली, म्हणजे ही डेफिनेटली डबल झालेली आहे. कारण की 2001 साली जी डेन्सिटी साधारणपणे 8,500 होती, ती 2011 साली 2,000नी वाढली, म्हणजे 20% वाढ झाली होती. आणि 2011 पासून 2025चा आपण विचार केला तर आपल्या शहराची लोकसंख्या जवळजवळ दुप्पट किंवा तिप्पट झालेली असेल. त्याच्यामुळे ही डेन्सिटी जी आहे ही साधारणपणे रफली 25,000 झालेली आहे. ही 25,000 डेन्सिटी आपल्याला परवडणारी नाही आहे, परंतु त्याला इलाज नाही. कारण की जशी शहरं वाढतात त्याप्रमाणे तिथे लोक येत राहतात. ठाणा हा मुंबईनंतरचा ताबडतोबचा एक चांगला पर्याय म्हणून आपण निवडलेला आहे आणि लोक मोठ्या प्रमाणात ठाण्यात घरं घेत आहेत. त्यामुळे ती प्रक्रिया तुम्हाला थांबवता येणार नाही. परंतु ही प्रक्रिया जी आहे की लोक जरी येत असले तरी मग त्या तुलनेत आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर काय खर्च करतो आहे का? आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात आपल्याला डेफिनेटली रस्ते रुंदीकरण हा एक खूप मोठा विषय आहे की ज्याच्यात साधारणपणे आपण एक अंदाजे माझ्या मते एक साधारणपणे 550 ते 600 कोटी रुपये आत्तापर्यंत खर्च केलेले आहेत. एक साधं एक गणित तुम्हाला सांगतो की पब्लिक ट्रान्सपोर्टला तुम्ही फार एन्करेज केलं पाहिजे, अशा पद्धतीने सर्वसाधारणपणे वाहतूक समस्येवर बोलताना बोललं जातं. आता 500 ते 600 कोटी आपण जर खर्च करत असू रस्ता रुंदीकरणावर, तर आमचं साधं एक म्हणणं होतं, म्हणजे मी प्रवासी महासंघाचा अध्यक्षसुद्धा आहे आणि मी ही गोष्ट वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती की जेव्हा तुम्ही एक 500 ते 600 कोटी रुपये खर्च करता, तर त्यातले एक 10% पैसे जे आहेत हे तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टकडे वर्ग करा. म्हणजे TMTच्या बसेस त्या प्रमाणात आता तुम्ही विचार करा की 98-2000 पासून 2025पर्यंत साधारणपणे दरवर्षी 50 कोटी रुपये जरी आपण खर्च केले असते, तर आपल्याकडे साधारणपणे आजची बसची संख्या जी आहे त्याच्या साधारणपणे चौपट बसेस आपल्याकडे असत्या. परंतु आपण त्या पद्धतीने विचार केला नाही आणि त्याच्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते आपलं अत्यंत वाईट आहे आणि त्याच्यामुळेच खाजगी वाहनांची संख्या वाढत चाललेली आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट जर असतं तर एखाद वेळेला ह्या रस्त्यांवरचा ताण जो आहे तो कमी झाला असता, वाहतूक कोंडी कमी झाली असती, पर्यावरणाचा एक विषय आपल्याला चांगल्या पद्धतीने हँडल करता आला असता. परंतु त्या दृष्टीने झालं नाही. उलट या रुंद झालेल्या रस्त्यांवर आज जवळजवळ लाखाच्या वर रिक्षा धावत आहेत. आज आपल्याकडे दुचाकी वाहनांची संख्या वाढलेली आहे, चारचाकी वाहनांची संख्या वाढलेली आहे. ह्याचं कारण असं की पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं नाही आणि दुसरी गोष्ट संपूर्णपणे प्रशासनाला ह्याचा दोष देता येणार नाही. परंतु आपल्याकडे आपण सार्वजनिक जीवनामध्ये वागताना वावरताना आपण शहराचा किती विचार करतो? कारण की माझं वाहन जे आहे, माझं स्वतःचं मालकीचं वाहन असावं असं मी स्वप्न बघतो आणि मी माझं स्वप्न ह्या शहराच्या एकूणच स्ट्रक्चर त्याच्यावर ताण देणारं आपलं स्वप्न असेल ते सुद्धा चुकीचं आहे. आणि मग हे कुठेतरी थांबवायला पाहिजे म्हणून काही ठिकाणी काही शहरांमध्ये, बंगलोरमध्ये, काही प्रमाणात दिल्लीमध्ये
सम आणि विषम अशा त्यांनी नंबर प्लेट्सप्रमाणे त्यांना वाहनांना हे केलं होतं की अटकाव केला होता की सम असेल तर तुम्ही या दिवशी गाडी काढू शकता, विषम असेल तर त्या दिवशी काढू शकता. त्यातनंही लोकांनी मार्ग काढला, सम आणि विषम दोन्ही गाड्या विकत घेतल्या आणि त्याच्यामुळे तो प्रश्न सुटला नाही. परंतु ही आपल्याला भावना आंतरिक पाहिजे की वाहतुकीची समस्या जी आहे त्यात मी जरी सोडू शकलो नसलो तरी मी निदान तो प्रॉब्लेम वाढवणार नाही, हा विचारसुद्धा आपण करण्याची वेळ आलेली आहे आणि तो विचार आत्ता अत्यंत आवश्यक आहे. तो विचार आपल्याकडनं होत नाही आणि त्याच्यामुळे होतं काय की कोणीच काही विचार करत नाही. म्हणजे प्रशासन त्यांच्या परीने विचार करत नाही, जनता त्यांच्या परीने विचार करत नाही. प्रशासनाकडे त्यांच्या सबबी असतात की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे किंवा RTO आणि ट्रॅफिकमध्ये जर आपण विचारलं किंवा तुम्ही कारवाई का नाही करत, ते म्हणतात नाही ते आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, आमच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये बसत नाही. आता हे एकमेकांकडे बोट दाखवण्याचं जे काम आहे हेच वर्षानुवर्ष चालू आहे. म्हणजे ठाण्यातल्या वाहतूक समस्येचं खरं कारण जर काय असेल तर ह्या 3 प्रमुख खाती जी आहेत ह्यांच्यात कॉर्डिनेशन नाही. असं एकदा ठरलं होतं की दर 2 महिन्यांनी ह्यांच्या कॉर्डिनेशनच्या मीटिंग्ज होतील. माझ्या आठवणीप्रमाणे मला असं कधीही काही निमंत्रण आलेलं नाही किंवा ठाण्यातल्या ज्या NGOज आहेत किंवा जे चांगले नागरिक आहेत, जे ह्या विषयात तळमळीने बोलत असतात, काही सूचना करत असतात, त्यांनासुद्धा अशा पद्धतीची त्यांची यादीसुद्धा नसेल ह्या अधिकाऱ्यांकडे की बाबा हे अधिकारी, हे नागरिक जे आहेत ह्यांचा काहीतरी आपल्याकडे उपयोग होईल, ह्यांचा काहीतरी एक आपल्याला इनपुट घेता येईल आणि त्या पद्धतीने आपल्याला काही योजना राबवता येतील, ही सुद्धा नाही. त्यामुळे ही उदासीनता जी आहे ती उदासीनता ह्या संपूर्णपणे ह्या कार्यक्षमतेला जबाबदार आहे. त्यामुळे मला बरेचदा असं वाटतं की हे शहर असंच रामभरोसे चालू आहे की काय. म्हणजे सकाळ होते, वाहतूक कोंडी होते, मग थोड्या वेळाने वाहतूक ओसरते आणि मग पुन्हा चालते. परत ही पद्धत नाही आहे. म्हणजे आपल्याकडे साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की आमच्या काही वाचकांनी आमच्याकडे दररोज सकाळी आपल्या टिंबी नाका म्हणजे जांभळे नाक्यापासून ते स्टेशनपर्यंत हा रोज ट्रॅफिक कसा असतो ह्याचे फोटो माझ्याकडे तो रोज पाठवत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कंटाळून शेवटी ते बंद केलं. परंतु आज पुन्हा आपण जेव्हा पॉईंट ब्लँकबद्दल ही चर्चा करतो आहे तेव्हा मला खात्री आहे की अशा पद्धतीचे पुन्हा उद्या माझ्याकडे फोटो यायला लागतील. इनफॅक्ट आम्ही थोडंसं आव्हानच करू तुम्हाला की आपल्याला जर वाहतूक पोलिसांकडनं, ठाणे महापालिकेकडनं जर ह्या समस्येबद्दल तोडगा जर पाहिजे असेल तर आपला सहभाग हा असला पाहिजे. परंतु सहभाग म्हणजे हा फक्त टीकात्मक असावा असंही माझं म्हणणं नाही. तुम्ही जेव्हा एक फोटो काढून मला पाठवता वाहतूक कोंडीत तेव्हा तुमचंही वाहन त्यात आहे का, हा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण काय होतं आहे की आपण पटकन दोष देऊन मोकळे होतो, परंतु कुठेतरी त्या दोषामध्ये मी पण सहभागी आहे हे सुद्धा भान आपल्याला ठेवण्याची गरज आहे. तर त्या पद्धतीचं एक पब्लिक पार्टिसिपेशन जे आहे ते पब्लिक पार्टिसिपेशन, लोकांचा सहभाग हो अत्यंत आवश्यक आहे. तो सहभाग आपल्याला दिसत नाही आहे, तो वाढवावा लागेल तरच हा प्रश्न सुटू शकेल. आपल्या एक काही आकडेवारी माझ्याकडे गमतीदार आली आहे, ती आता तुम्हाला सांगतो. अर्थात ती अपडेटेड नाही आहे, परंतु तरी देखील मी तुम्हाला सांगतो की साधारण आपल्याकडे लोकसंख्या 22 लाख आपण पकडतो आणि वाहनांची संख्या 23 आहे. 23 लाख म्हणजे प्रत्येक माणसाकडे एक वाहन आहे. आता खरं सांगायचं तर एवढी वाहनं ठेवण्यासाठी आपल्याकडे जागाच नाही आहे. म्हणजे आपल्याकडे पार्किंगसाठी जागा नाही आहे. आपण जेव्हा नियोजन किंवा एखाद्या इमारतीला परवानगी देतो आणि खास करून रस्त्याच्या कडेला जी इमारत असेल तर तिची बाबा काहीतरी तिला स्टिल्ट असावं आणि तिथली नागरिक जे आहेत, रहिवासी आहेत, त्यांची वाहनं आतमध्ये कंपाऊंडमध्ये राहावं, ही सुद्धा आपण एवढा एक सिविक सेन्स म्हणू आपण, तो सिविक सेन्स आपण बाळगलेला नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा एक नियोजन आपलं चुकलेलं आहे. रुंदीकरणाच्या बाबतीत मी मगाशी म्हणालोच की आपल्याकडे पार्किंग पॉलिसी नसल्यामुळे अनेक वाहनं वर्षानुवर्ष धूळ खात पडलेली असतात. एक स्थानिक वगैरे अशी एक पाटी लिहिली किंवा कोणी कारवाई करत नाही. परंतु मला असं वाटतं हे थोडंसं बेजबाबदार वागणं आहे की जर तुम्ही वाहन वापरतच नसाल तर तुम्ही ते वाहन तिथे रस्त्यावर ठेवता का. म्हणजे ह्या गोष्टींचा विचार एक नागरिक म्हणून, एक आपल्याला सिविक सेन्स आपण जर म्हणत असू, जबाबदार नागरिक म्हणत असू, तर डेफिनेटली हा करण्याची वेळ आलेली आहे. कारण की उड्डाणपूल बांधल्यावर आपल्याला असं वाटलं होतं की बाबा आता कसं सुरळीत सगळं ट्रॅफिक होईल. परंतु तुम्ही लक्षात घ्या किंवा तुमच्याही लक्षात येईल ही गोष्ट की प्रत्येक उड्डाणपुलाखाली आपल्याला ट्रॅफिक जॅम दिसतो आहे आजही. मग तो उड्डाणपूल का बांधला हा प्रश्न मग विचारला जातो आणि असे प्रश्न
आपणच एक प्रश्न सोडवताना जर अनेक प्रश्न निर्माण करत असू तर ही डेफिनेटली एक चांगल्या शहरासाठी आणि या चांगल्या शहरातल्या सगळ्या जबाबदार नागरिकांसाठी चांगली गोष्ट नाही. ही सामूहिक जबाबदारी आहे. मी असं म्हणत नाही आहे की संपूर्णपणे प्रशासनाचं चुकतं आहे, परंतु प्रशासनाकडे जे अधिकार असतात त्या अधिकारांचा वापर त्यांनी केला पाहिजे. त्याच्या सबबी सांगण्यासाठी त्यांनी त्यांच्या वेळ वाया घालवू नये असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं. वाहतुकीच्या संदर्भात बरंच बोलण्यासारखं आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आता महापालिकेचा जर आपण विषय घेतला तर ते रोड फर्निचरचा एक भाग असतो की पदपद आपण करायचे असतात, स्पीड ब्रेकर्स करायचे असतात. चौकांमध्ये जेव्हा वाहनं येतात तेव्हा ते चौकातली सर्क्युलेटिंग एरिया किती असावी याच्यात बरेचदा एन्क्रोचमेंट्स असतात. ती एन्क्रोचमेंट्स महापालिका काढते का? तर ह्या गोष्टींकडे हेळसांड होते आणि ह्याचं एकमेव कारण असं की आपण ह्या शहराचं वाहतुकीचं नियोजन करताना त्याचं जे एक सर्वेक्षण एक एक ॲक्च्युअल म्हणजे एक वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी असे क्रोनिक प्रॉब्लेम्स आहेत की सातत्याने तिथेच वाहतूक कोंडी होत असते, त्या वाहतूक कोंडीचा अभ्यास त्या रस्त्यांवर जाऊन करणं, तिथले मोजमापं घेणं आणि त्या सर्व खात्यांनी एकत्र येऊन त्यात मार्ग काढणं आणि ह्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण येता कामा नये. का अन्यथा कुठेतरी एक कारवाई करायला जावं तर मग आमचंच का तुम्ही काढता किंवा त्यांचंच का तुम्ही काढलं नाही. तर हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि शहराच्या हिताचा आहे, शहराच्या आरोग्याचा आहे आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला अनेक गोष्टी त्यात सामावलेल्या आहेत. परंतु आपण जर ते आत्ताच केलं नाही तर आपल्या हाताबाहेर परिस्थिती जाऊ शकते. आज लोक एकमेकांच्या अंगावर तुटून पडत आहेत या वाहतुकीच्या समस्येवरून. हे चांगल्या सुसंस्कृत शहराचं लक्षण अजिबात नाही आणि त्याच्यामुळे आपलं ठाणं जे आहे ते आपलं ठाणं सुसंस्कृत आहे. तिथे नियम पाळले जातात, तिथे वाहतूक कोंडी होत नाही, तिथे वाहतुकीमुळे प्रदूषणाचं प्रमाणसुद्धा काही कमी आहे किंवा तिथे जवळ प्रदूषण होत नाही असं अभिमानाने सांगावं. अशा पद्धतीचं आपल्याला वातावरण निर्माण करायचं असेल तर ह्यात सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे. ठाणे वैभवतर्फे आम्ही एवढंच अपील करू तुम्हाला की पॉईंट ब्लँक जे आहे हा सर्वसामान्य लोकांचा साठी आपण सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता, तुमच्या सूचना तुम्ही पाठवू शकता, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला जर कुठे काही खटकत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर फोटो काढा, व्हिडिओ करा, पण तो आमच्याकडे पाठवा, जेणेकरून आम्ही त्याची मांडणी आमच्या माध्यमातून करू आणि जे संबंधित ऑथॉरिटीज आहेत, प्रशासन आहे, त्यांच्यापर्यंत आपण ते घेऊन जाऊ. परंतु हा आपण एकत्र जर आलो तर हा प्रश्न सुटू शकतो अशी आम्हाला खात्री आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि डेफिनेटली पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही पॉईंट ब्लँक हे जे आता आम्ही सुरू केलेलं आहे ठाणे वैभवचं त्याला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.